याच्यापुढे तुम्ही उबाठा म्हणूनच पुढे जाणार, कारण उबाठा कशाला? उबाठा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. उबाठा काय? उबाठा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार? आणि उबाठा असेल तर उभा ठाकलेला आहे मी, या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे. तुम्हाला अपेक्षित होता का? कारण तुम्ही काल पण म्हणाला होता की येऊ असाच निर्णय काहीतरी येऊ शकतो, मी बघत आहे, मी अनेक अध्यक्षांवरती आरोप पण केले होते, हा निर्णय आरोप नव्हते केले, मी सत्य सांगितलं होतं. ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. हे 2 वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. भरत गोगावलेंची आणि एकनाथ शिंदेची, भरत गोगावले हे प्रथम म्हणून आणि एकनाथ शिंदे गटनेते म्हणूनच मान्यता ज्याच्या अध्यक्षांना दिलेली आहे याच्यामध्ये, आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे उलट दिसलं होतं. याकडे कसं पाहायचं? भरत गोगावलेंची प्रथम म्हणूनच नियुक्ती आहे आणि एकनाथ, म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे. सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीवाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. आमचं काही बिघडलेलं नाहीये, जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही. आम्हाला हा निकाल अमान्य आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तुम्ही घटनेत बदल केले म्हणजे काय बदल केले? आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. आणि जसं आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष हा आहे प्रमुख, पूर्वी शिवसेना प्रमुख होतं, मी शिवसेना पक्षप्रमुख केले, कारण शिवसेना प्रमुख एकमेव, त्या पद्धतीकडे शिवसेना प्रमुख नाही कोण होऊ शकत. आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे. आम्ही जर का ती घटना मान्य हे कोण ठरवणार आहे? कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले, आत्ताचे नाहीये, आम्हाला मान्यता दिलेली आहे. 2013 साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे, 2018ला दिलेली आहे. तर हे कोण टिकोजीराव मध्ये बोलणार आहे? उबाठा म्हणूनच पुढे जाणार, कारण उबाठा कशाला? उबाठा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. उबाठा काय? उबाठा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार? आणि उबाठा असेल तर उभा ठाकलेला आहे मी, या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे. तुम्हाला अपेक्षित होता का? कारण तुम्ही काल पण म्हणाला होता की येऊ असाच निर्णय काहीतरी येऊ शकतो, मी बघत आहे, मी अनेक अध्यक्षांवरती आरोप पण केले होते, हा निर्णय आरोप नव्हते केले, मी सत्य सांगितलं होतं. ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. हे 2 वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.